नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पॉलिटिकल डिझाइन करून बघणार आहे. ओके, जी की प्रोफेशनल असेल आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कशाप्रकारे टेक्स्ट आपण बसवलेत, कशाप्रकारे टायपोग्राफी केलेली आहे, प्लस कशाप्रकारे इमेज सेट केलेला आहे, बॅकग्राऊंड केलेलं आहे, याच्यामध्ये अगदी स्टेप टू स्टेप तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे. तर आजची ही डिझाइन माझ्या Photoshop 2026च्या मराठी कोर्समधील एक छोटासा प्रॅक्टिकल लेक्चरवर आधारित आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोर्समध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी नवीन व्हिडिओज ऑटोमॅटिकली अपडेट होत राहणार आहेत. ते नवीन व्हिडिओज ॲड होतील किंवा जे लेक्चर्स आहेत ते अपडेटेड होतील. म्हणजे जर तुम्ही कोर्स आता खरेदी केला, तर तुम्ही त्याचा लाईफटाईम ॲक्सेस घेऊ शकता. की तुम्हाला याच्यामध्ये लाईफटाईम गाईडन्स असेल, प्लस तुम्ही कम्युनिटी जॉइन करू शकता. ओके, तर कोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर आता आपण एक मराठी डिझाइन करून बघायचं आहे. ज्याच्यामध्ये आपण टेक्स्ट मॅटर यूज करायचा आणि पॉलिटिकल डिझाइन असेल ते. ओके. सो आपण पहिल्यांदा काय केलं, पहिल्यांदा बॅकग्राऊंड क्रिएट करून घ्या. आता मी एक ऑड साइज घेतली आहे. तुम्ही पाहिजे तशी साइज घेऊ शकता. जर समजा तुम्ही सोशल मीडियासाठी काहीतरी काम करणार असाल, तर डायरेक्टली तुम्ही 5 इंच बाय 5 इंच स्क्वेअरमध्ये जरी घेतला तरी चालतंय. ओके. म्हणजे तुमची पोस्ट साइज येणार ते आणि जर हॉबी साइज तुम्हाला हवी असेल याच्यासाठी कशासाठी रीलसाठी किंवा स्टोरीसाठी, तर ती साइज येते 1080 बाय 1920 जी की पिक्सेल्समध्ये राहील. काय येत्या 1080 बाय 1920. ओके. हां, आता आपल्याला काय करायचं आहे, सो मी ते एक ऑड साइज घेतली ऑलरेडी. सो मी या ठिकाणी घेतो. रिझॉल्यूशन नेहमी लक्षात ठेवा 300 ठेवायचं आहे आणि तुम्ही प्रिंट काढणार असाल तर सेम आहे की करायचं, अदरवाईज तुम्ही आर-जी-बीमध्ये काम करायचं आहे. ओके, पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड क्रिएट करून घ्या. सो मी ते सर्च करतो बॅकग्राऊंड टेक्स्चर म्हणून. थोडंसं डार्क बॅकग्राऊंड अशा टाईपमधलं बॅकग्राऊंड घेऊया. हां, पुन्हा इमेजेसमध्ये जातो. इमेजेसमध्ये गेलो. ओके, मला हे बॅकग्राऊंड हवं आहे, सो मी करतो कॉपी. Photoshopमध्ये आलो. Photoshopमध्ये आल्यानंतर मी ते पेस्ट करतो आणि थोडं स्केल करतो. आता मला नॉमिनल एवढंच फक्त मी स्केल केलं. त्याच्यानंतर मी आय ड्रॉपरनं हा कलर पिक करतो. बॅकग्राऊंडला मी कलर देतो. बघा मी काय-काय करतो. ओके, आता मी काय करतो, आता मी ह्याची कंट्रोल जे करून कॉपी करतो आणि खालची लेयर सिलेक्ट करतो. किंवा तुम्ही ह्यालाच मोठं करू शकता. मी ह्यालाच मोठं करतो. तुम्हाला दाखवतो. ओके, मी ह्याला नॉमिनल स्ट्रेच करायला ओके, मी नॉमिनल मोठं केलं. आता मी काय करतो, ह्याच्यामध्ये मिक्सर ब्रश टूल आहे. मिक्सर ब्रश टूल घेतलाय. ब्रशची साईज जरा वाढवतो आणि फक्त पिक्सेल्स मिक्स करतो असे रँडमली. ओके, रँडमली असे मी मिक्स करणार. पाहिजेल असेल तुम्ही तो जो ब्रश पाहिजेल असेल ब्रश पण चेंज करू शकता. पण मी रँडमली करायला. ओके, अशा प्रकारे मी मिक्स केलेलं आहे. ओके. बॅकग्राऊंड कशी क्रिएट करायची दाखवतोय मी या ठिकाणी. ओके, मिक्स केला. आता आपण काय करायचं, आता ह्याच्यावरती आपण वेगवेगळे टेक्स्चर्स घेऊयात. ओके, सपोज मी आता हे वाले घेऊयात. करतो कॉपी, ह्याच्यावरती मी पेस्ट करतो. सॉरी. काय केलं, राइट क्लिक करायचं, कॉपी इमेज करायची आणि पेस्ट करायचं. ह्याला फिरवतो आणि थोडं स्केल करतो. आणि फक्त ह्याचा मी ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करतो ह्या ठिकाणी. म्हणजे मला वाटतं पॅटर्न चांगला मिळत. सो मी आता इथं मध्ये थोडेसे ट्रेडमार्क्स आहेत. सो मला इमेज नाही, मला इमेज बदलावी लागेल. नाहीतर मी या ठिकाणी त्याला काय केलं असतं, मल्टिप्लाय किंवा लिनियर बर्न करूया आपण. ठीक आहे, लिनियर बर्न करूया, तर लेयर मास्क देऊया आणि ज्या ठिकाणी मला नको माहिती, तर मी काय करतोय, ब्रश टूल घेतो आणि हे मी इरेज करतो. इरेज करतोय, ब्रशची साईज जराच कमी करतोय. नॉमिनल मी ओके, अशी आधीमध्ये मी इरेज करत आहे. ओके, आता मी अशी इरेज केलेलं आहे थोडक्यात. आता मला काय करायचं आहे, हं. आता मी या ठिकाणी ठीक आहे, या ठिकाणी मी एवढं घेतलेलं. आता मी रील मागवतो. ठीक आहे, आता मी एवढं क्रिएट केलेलं. आता मी ऑलरेडी एक नेटाची एक इमेज आहे ती मी डाउनलोड करून ठेवला. म्हणजे ChatGPT करून मी करून करून घेतलाय तो नेता. हा काही रिअल नाही आहे. ओके, सो मी याला थोडं स्केल करतो. मला थोडंसं मोठा करायचा आहे. ह्या ठिकाणी मी ठेवतो. आता लक्षात ठेवा, आता ह्याचा जो फेस आहे, हा कुठं आतमध्ये आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या साईडला तो बघायला आहे. सो तुमची इमेज ह्या साईडलाच आली पाहिजे. असे जर एकतर तुम्ही इमेज ठेवू शकत नाही. म्हणजे ह्या फ्रेमच्या बाहेर तिची नजर जाता कामा नये. जे काय ते आतमध्ये यावं. ओके. सो मी इथं पहिल्यांदा कट करून घेतो. कट करण्यासाठी काय करतो, इथं डायरेक्टली रिमूव्ह बॅकग्राऊंड आहे. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक करतो. रिमूव्ह बॅकग्राऊंडवरती क्लिक केला तर इथं प्रॉपर नाही झालेलं. सो मी काय करतो, डायरेक्टली मला जसं पाहिजेल आहे तसं मी डायरेक्टली रिमूव्ह करून घेतो. पेन टूल घेतो आणि डायरेक्टली हे रिमूव्ह करायचा प्रयत्न करतो. बघा. हं. तर डायरेक्टली मी या ठिकाणी रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो त्याला. आणि कंट्रोल एंटर आणि ह्याच्यामध्ये फक्त ब्लॅक कलर फिल करायचा आहे आपल्याला. ब्लॅक कलर फिल केला. ओके. एवढं काहीतरी ते झालेलं आहे. थोडंसं मी स्केल करतो आणि इथे इमेज ठेवतो. आता काय झालंय, आता ह्या ठिकाणी अजून आपल्याला कट करायला पाहिजे. आपण नंतर बघूया. आता मला इथून खाली इमेज अजून एक्सटेंड करायचं आहे. सो मी काय करणार, डायरेक्टली एक पेन टूल घेतो आणि एक मी अंदाजे त्याचा हात वगैरे एवढा काहीतरी असेल. एवढं मी करतो. कीबोर्डवरती कंट्रोल एंटर करतो आणि डायरेक्टली ते जनरेटिव्ह फिलवरती क्लिक करतो
आणि जनरेट करतो. तर ते काय करणार ऑटोमॅटिकली खालचा पार्ट आहे तो ऑटोमॅटिकली काय करणार जनरेट करून देणार मला या ठिकाणी. हं, आता बघितलं तर या ठिकाणी त्यानं प्रॉपर जनरेट केलेलं. आपल्याला 3 ऑप्शन्स मिळाल्यात. आता आपण हाच फायनल करूयात. ओके, हा फायनल मी केलेला आहे. आता काय करतो पहिल्यांदा कट करूनच घेतो. नाहीतर मला ते डिस्टर्ब कराल आणि जे व्हाईटवालं दिसतंय हे मी कट करून घेतो. सो डायरेक्टली घेतो आणि डायरेक्टली असा एक स्ट्रक्चर ड्रॉ करतो. ओके, ह्या ठिकाणी मी नॉर्मली कट केलेलं. थोडंसं हा पार्ट पण मी कट करतो. पेन टूल घेतो आणि मी तुम्हाला जेवढं टूल शिकवलं त्याच्यावरतीच मी तुम्हाला करून दाखवलं. अदर मी टूल दाखवत नाही. नाहीतर हेअर कटिंग वगैरे आपल्याला करता येईल. पुन्हा या व्हाईट ह्याच्यामध्ये मी ब्लॅक कलर फिल केला म्हणजे ते निघून गेलं. ओके, आता काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला थोडीशी जनता टाकू. सो मी जातो, इथं टाकतो इंडियन पॉलिटिकल पब्लिक कार्ड म्हणजे पब्लिक मला पाहिजेल आहे. इमेजेसमध्ये जायचं. इमेजेसमध्ये गेलो, इमेजेसमध्ये भरपूर इथं इमेजेस मिळतात. आता त्यातली आपण कुठली पण एक रँडमली इमेज घेऊया. ओके. कुठल्याही याची न घेता पक्षाची न घेता एक प्रॉपर इमेज घेऊयात. आता मला वाटत नाही की मिळेल. तरी पण एकदा चेक करूयात. नको. आता बघा तुम्हाला हाय क्वालिटी इमेज जर पाहिजे असेल तर काय करायचं टूल्समध्ये जायचं, साईजमध्ये जायचं, लार्ज करायचं. म्हणजे तुम्हाला इथे सगळ्या लार्ज साईजच्या इमेजेस तुम्हाला मिळणार. ओके, एच-डी तुम्हाला इमेजेस मिळणार. हीच आय थिंक घेऊयात असं मला वाटायलंय. हीच घेऊयात. करतो कॉपी. झालं तर पेस्ट करतो आणि थोडं स्केल करतो. स्केल केलं आणि डायरेक्टली त्याचा ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करायचा. मी तर ओव्हरले ब्लेंडिंग ऑप्शन केलाय. खाली ठेवणार नाही मी त्याला इथं ठेवायला. त्याला द्यायचा लेयर मास्क, घ्यायचा ब्रश टूल, ब्रशची साईज जरा वाढवायची. आता इथं व्हाईट आहे त्याच्यामुळे मी काय करणार इथं वरती ब्लॅक घेणार आहे. तर मी करतो ओपॅसिटी 80-90% आसपास करतो आणि हे नॉर्मली ब्रश करून घ्यायला. आता मी यांनाच पुढं काय करतो, याचीच एक कंट्रोल जे करून कॉपी काढतो काय आणि खालच्याला पकडून मी येतो कंट्रोल टी करून मी शिफ्ट पकडून स्ट्रेच करतो असं. आणि ह्याला थोडंसं जातो पुन्हा फिल्टरमध्ये ब्लरमध्ये जातो आणि मोशन ब्लर करतो. मोशन ब्लर केल्यामुळे ते ब्लर झालं आणि ओके प्रेस करतो. म्हणजे मला तिथे इफेक्ट मिळाला. हं, हे अशा ठिकाणी मी इथं केलेलं आहे. पुन्हा मी सिलेक्ट करतो हे खालचं वालं ब्रश टूल घेतो आणि थोडंसं ब्रश मारतो. म्हणजे एक तिथे मला एक टेक्स्चर मिळाला. आता मला काय करायचं, आता मला जो मागचा बॅकग्राऊंड आहे, हा बॅकग्राऊंड जो आहे तो एकदमच कलरचा झाला आहे. सो मी कलर चेंज करून काय करायचं, पुन्हा जायचं इथं ह्यू सॅच्युरेशनमध्ये जायचं. इथं थोडंसं कलराइज करा आणि थोडंसं इथं तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता. ओके, मी हा शेड घेतलाय काय आणि ही जी इमेज आहे, ह्या इमेजची मी जरा ओपॅसिटी पण कमी करतो. लेस ते हायलाइट व्हायला. ओके, नॉमिनल ओपॅसिटी कमी केल्या. आता काय करायचं, आता मला इथं टेक्स्ट टाकायचा आहे. ओके, तर आता इथं आपल्याला टेक्स्ट टाकायचं. सो मी टेक्स्ट टाकण्यासाठी ChatGPTकडनं मी एक डमी टेक्स्ट वगैरे घेतलेला आहे. सो मी घेतो आर्यन देशमुख. त्याच्या अगोदर पहिल्यांदा हे नाव टाका. राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही, माझ्यासाठी विश्वास आहे. हे वालं मी करतो कॉपी, कंट्रोल-C आणि मी इथं पेस्ट करतो आणि कंट्रोल-V. ओके, आता मी इथे घेतो आता पहिल्यांदा मी ह्याला 0 करतो. इथं करतो व्हाईट कलर घेतो. आता मी डबल क्लिक केलं, इथनं एंटर मारून खाली घेतलं, इथनं एंटर मारून खाली घेतलं, इथनं एंटर मारून खाली घेतलं. लोकांचा विश्वास आहे. ओके, मी एक ब्रेक केले. का मला इथं प्रॉपर बसवायचं, अदर कंटेंट काही नाही आहे. सो मी इथं ऑप्शन्स ठेवतो. आता जरा इमेज आणि हे जे आपण वरती जनरेट केलेलं आहे, थोडंसं पकडून मी थोडीशी इमेज आतमध्ये सरकवतो. आता जरासं खाली आहे ना, आता ह्याला मी पुन्हा लेयर मास्क जो सिलेक्ट केला आहे, तर जरासं इरेज करते आणि हा टेक्स्ट इथं आला. ओके. आता काय करायचं आपल्याला हा टेक्स्ट मला अजून प्रॉपर हायलाइट करायचा. ओके. मी अल्ट पकडून डाउन एरो प्रेस करतो. म्हणजे 2 मधलं डिस्टन्स वगैरे कमी जास्त आपण इथनं करू शकतो. आता मी फर्स्टवाला टूल घेतला. आता मला प्रॉपर हे हायलाइट करायचं आहे. सो मी जरासं पुन्हा बॅकग्राऊंडमध्ये मला अजून थोडंसं व्हेरिएशन्स मिळते का बघा. सो जरासं डार्क करूयात आपण. डार्क करण्यासाठी मी इकडे नेतो. थोडंसं डार्क व्हायलंय. रेड शेडमध्ये चाललंय. ठीक आहे. एवढं बास. ओके. म्हणजे पहिल्यांदा हे नॉर्मल होतं त्यावेळेला असं होतं. थोडंसं आपण हे ब्राईट केलं म्हणायचं. आता ही जी इमेज आहे मागची जराशी खाली सरकवतो. लईच वर गेला आणि हे जे आपण ब्लर केले त्याला पण मी थोडं खाली सरकवतो. ओके. आता काय करतो, आता ही जी इमेज आहे, आता ह्या इमेज आणि हे वरचं जनरेटिव्ह फिल्म म्हणजे जे आपण क्रिएट केले, ह्या दोघांना कंट्रोल-E पकडून मर्ज करतो. मर्ज केलं, ब्रश टूल घेतो आणि डार्क कलर घेऊया. सपोज मी हा वाला कलर घेतला चॉकलेटी, ब्रशची साईज कमी केली आणि करेक्ट त्याच्या खालती मी इथे एक लेयर घेतो. ओके, बघा आम्ही लेयर घेतला आणि जस्ट मी फक्त इथं ब्रश फिरवतो डार्क कलर. म्हणजे तेवढंच काय झालं डेप्थ आल्या म्हणायची. थोडासा पुन्हा मी घेतो ब्लॅक कलर आणि त्याच्यामध्येच इथं नॉमिनल मी
आणि जरासं हवं असेल तर ओपॅसिटी वगैरे आपण कमी करू शकतो याची. आणि मी नॉमिनल ओपॅसिटी जरा कमी करतो. ओके. नकळत मी ठेवलेला आहे. आता काय करायचं आपल्याला आता थोडंसं टेक्स्ट हायलाइट करूया. सो टेक्स्ट हायलाइट करण्यासाठी मी काय करतो टेक्स्टला व्हाईटच कलर असू दे. फक्त याला थोडंसं आपण टेक्स्चर वगैरे किंवा ड्रॉप शॅडो वगैरे ॲड करा. तर तो पुन्हा राइट क्लिक करतो आणि याच्या आतमध्ये जातो. कुठं आहे ब्लेंडिंग ऑप्शन्स म्हणून ते ऑप्शन आहे. यावरती क्लिक केलं ना, इथे एक पॅलेट ओपन होईल. याच्या आतमध्ये ड्रॉप शॅडो म्हणून आहे. जी ड्रॉप शॅडो आपण इथनं सेट करू शकतो. ड्रॉप शॅडोला मी काय करतो, जो बॅकग्राऊंडचा कलर आहे त्याच्यामधला डार्क शेड घ्यायचा. ओके प्रेस करतो आणि जरासं साइज स्केल केली आणि ओपॅसिटी कमी करतो. ओके. म्हणजे हे थोडंसं आता बघायला गेलं तर त्या मानाने थोडंसं हायलाइट झालेलं आहे. आता काय करतो या ठिकाणी, आता मी ग्रेडियंट ओव्हरले करतो. सॉरी, ग्रेडियंट ओव्हरले करायचा आहे मला. इथं मी कट करतो, बेसिक्समध्ये जातो. फर्स्टवालं सिलेक्ट केलंय. याच्यामध्ये मी थोडासा नॉमिनल मी देतो. येलो कलर देणार मी याच्यामध्ये. हां, येलो शेड दिलाय. ओके प्रेस करतो. ओके प्रेस केलं आणि ह्याला जो वरती आहे, ह्याला मी फिरवून खाली आणतो. हे मी नंतर पण सांगेन, पण लक्षात ठेवा. हां, आता काय झालंय लयच आलाय खाली येलो कलर. सो सिलेक्ट करतो आणि हा जो एरो हा करतो इकडे सरकवतो. हां, नाही ठीक आहे. एवढं असू दे. ओके प्रेस केलं. इथे पण ओके प्रेस केलं. हां, आता हे जे केलेलं आहे, आता हे नॉर्मल आपण केलंय. आता इमेजवरती पण थोडंसं त्याच्यामध्ये तो टेक्स्चर ॲप्लाय व्हायला पाहिजे. सो आता मी या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी एक हार्मोनाइज म्हणून एक इफेक्ट आहे. हां, आता हा नवीन लेटेस्ट आला ज्याच्यामध्ये काय होतं, की तुमची इमेज आहे तशी ब्लेंड होते. आता मी इमेज सिलेक्ट केली नाही त्याची आणि डायरेक्टली हार्मोनाइजवरती क्लिक करतो. हार्मोनाइजवरती क्लिक केल्यानंतर तो काय करतो, की मागचे कलर सगळं ॲनलाईज करतो आणि त्या कलरमध्ये डायरेक्टली मॅच करून देतोय तो. ओके. जे आपण इथून खालून जे आपण परवा बघितलं लेक्चरला तो हे ॲडजस्टमेंट लेयर्स त्याच्या आपण ते मॅन्युअली करतोय आणि हे जे हार्मोनाइज झालं ते एआय डायरेक्टली आपल्याला ते करून देतं. म्हणजे तिथं आपल्याला जास्त हेडेक नाही होत. ओके. ओके. तर त्याने या ठिकाणी दिलेलं आहे. 1, 2, 3 शेड्समध्ये दिलेलं आहे. हां, मी तुम्हाला परवा खालून दाखवलेलंच आहे. पण मी आता खालून करत नाही. मी काय करून डायरेक्टली इथनं करून दाखवतो तुम्हाला. सो हे प्रॉपरली बघितलं तर हे प्रॉपरली मॅच झालेलं आहे. तुम्हाला जाणून येईल. हे प्रॉपरली त्याने मॅच केलेलं आहे. आता काय करायचं आहे, आता हे झाल्यानंतर हं, आता हे झाल्यानंतर मी पुन्हा काय करतो, एक नवीन लेयर घेतो. ओके. नवीन लेयर घेतली इथं आणि हा कलर मी पिक करतो. हां, याच्यामध्ये थोडा डार्क कलर पिक केलाय. ओके. नवीन लेयर घेतो. ब्रश टूल घेतलाय. ब्रशची साईज जरा वाढवली. हां, आता बघा हे जे मी केलंय, हे इथे मी हार्मोनाइज वापरलेलं आहे. आता हे तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल नसेल ते व्हर्जनवरती डिपेंड आहे. जर नसेल, तर तुम्हाला जसं सांगितल्याप्रमाणे परवा लेक्चरला मी ज्या पद्धतीने सांगितलं आहे, कलर बॅलन्स वगैरे तुम्ही वापरून इथं काम करू शकता. ओके. नसेल तर पुन्हा लेक्चर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कळून जाईल, की काय-काय यूज केलं पाहिजे. हे शक्यतो कशामध्ये होणार, हे शक्यतो मी थोडक्यात दाखवतो थांबा. मी तुम्हाला थोडंसं बंद करतो सगळ्या लेयर्स. ओके. आता ही मी लेयर मेन सिलेक्ट केलं. पुन्हा मी थोडक्यात दाखवणार हे केलं. इथं मी करतो कलर बॅलन्स. कलर बॅलन्समध्ये बघा थोडासा रेडिश शेडमध्ये जाणार तो. आणि थोडासा इथं मी हा शेडमध्ये आता फक्त मी काय आहे ना ह्याला याच्या आतमध्ये मास्क करणार. मी तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला तो कलरमध्ये जाताना दिसून येईल असं. मिड टोन झालं, शॅडोजला पण थोडंसं नॉमिनल नेतो. ओके. नॉमिनल जास्त नाही नेलं. चालू बंद करतो. पहिल्यांदा एवढं केलं, एवढं झालं. पुन्हा ह्याच्यामध्ये जातो. इथे ह्यू सॅच्युरेशनमध्ये जातो. ह्यू सॅच्युरेशनमध्ये गेलो, कलराइज करायचं. ह्याला पण क्लिपिंग मास्क म्हणा आणि या ठिकाणी मी थोडंसं त्याला पुन्हा एकदा मी त्या ह्याच्या शेडमध्ये नेतो. ओके. नॉमिनल थोडंसं हं. ओके. थोडंसं एवढं आपण केलं आता हां. आता बघा मी ह्याला ऑन ऑफ करतो. आता हे पूर्ण गेलंय. आता फक्त काय करायचं अजून थोडंसं पुन्हा एकदा जातो याच्यामध्ये. आता सॉरी जो कलर बॅलन्स वाला आहे ना, तो मी लेयर वरती घेतो. म्हणजे तो वरती रेडमध्ये दिसणार आणि जराशी जी ओपासिटी कमी करतो. ओके. म्हणजे अशा पद्धतीने अजून थोडं काम करायला पाहिजे आपल्याला, पण ते अशा पद्धतीने होतंय. जवळपास मॅच झालंय आपलं. अजून रेड वाढवायला पाहिजेल आपण, पण ठीक आहे. आता हे मी खालचं डिलीट मारतो. मला इथं हार्मोनाइज मिळालं, सो मी इथं हार्मोनाइज यूज करतो. पण नसेल तर तुम्हाला जसं सांगितलं थोडंसं जास्त काम करावं लागणार एवढं. मी तुम्हाला एक 2-3 ह्याच्या स्टेप्समध्ये सांगितलं. आता जसं मी या ठिकाणी एक नवीन लेयर घेतला, तसं मी ब्रश टूल घेतो. ब्रशची साईज वाढवतो आणि थोडासा खालून एक ब्रश फक्त मी स्प्रेड केला. ब्रश स्प्रेड स्प्रेड केला, नुसता ब्रश स्प्रेड करत नाही. आता काय करतो, हे जे आपण टेक्स्चर घेतलंय मागं, त्याच टेक्स्चरची कॉपी काढून वरती घेऊन आलो मी. मग कसं कॉपी काढली, एकतर कंट्रोल जे करून वरती ड्रॅग करा, इथे येतोय तो.
किंवा काय करायचं डायरेक्टली अल्ट पकडायचं, ड्रॅग करायचं आणि इथं आणून सोडायचं. या व्हाईटमध्ये पूर्णपणे ब्लॅक कलर फिल करतो म्हणजे सगळंच गेलं. आता ब्रश टूल घेतो, ब्रशची साईज कमी करतो. इथं व्हाईट घेतो आणि थोडंसं खालून तिथं मी इरेज करतो. म्हणजे मला एक खालून टेक्स्चर मिळाले म्हणायचं. हवा असेल तर तुम्ही ओपॅसिटी वगैरे जरासं कमी जास्त करू शकता म्हणजे जास्त वाटत असेल तर. ओके. सो मी ह्या ठिकाणी केलेलं. आता काय करतो आता काय करूयात आपण हे जो टेक्स्ट केलाय ना, ह्याला थोडंसं आपण मोडूयात. हं. काय करूया राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही. हे महत्त्वाचं आहे. सो मी काय करतो राजकारण कट करतोय. आता कट कसं केलं सिलेक्ट केलं आणि कीबोर्डवरती कंट्रोल एक्स केलं. कट झालं. पुन्हा टेक्स्ट टूल घेतो. टेक्स्ट टूल घेऊन इथं नॉर्मली क्लिक करतो आणि पेस्ट करतो. ओके. राजकारण हा शब्द आला. आता इथं ठीक आहे. हाच मी फॉन्ट किंवा पाहिजे असेल तर फॉन्ट बदलू शकतोय आपण. ओके. पण मी आय थिंक बदलत आपण फॉन्ट. सो मी इथे इन्फिनिटी फॉन्ट वापरतो आपण. इन्फिनिटीमध्ये मी हा 39 वाला वापरतो आणि आता इथे मला पुन्हा टाइप करायला पाहिजे. सो सिलेक्ट केलं. पुन्हा इन्फिनिटी 39 इथं मी करतो राज्य के कारण. ओके. राजकारण टाइप केलं. कर्सर मी त्याला तिथे घेतो आणि अल्ट पकडून थोडंसं पुढे ढकलतो. ओके. थोडंसं लांब. आता मी कंट्रोल की केलं. तर मी मोठं करतो राजकारण. हा शब्द मोठा केला. आता माझ्यासाठी काय एवढं इम्पोर्टंट नाही आहे. सो मी काय करतो जे आहे की नाही ते नॉर्मल ह्याच्यामध्ये आपण त्याला हे करू मी ते केलं. आता माझ्यासाठी हां, आता मला माहीत नाही कुठे आहे. सो मी जाणार टाइपमध्ये पॅनलमध्ये ग्लॅप्स करणार. ह्याच्यामध्ये गेलो आता इथे कुठे आहे बघा. इथं आहे. डबल क्लिक केलं की ते इथे येते आता सा आणि थी. इथे तर थी आहे. ह्याला मी करून शिफ्ट आय प्रेस करतो म्हणजे त्याला वेलांटी. आता हे जे आहे की नाही माझ्यासाठी मी ह्याला आता एवढं मला मोठं करायचं नाही. सो मी इन्फिनिटीमध्ये आणि कुठलं व्हेरिएशन आहे बघा की जे प्रॉपर मॅच होईल. नको. आय थिंक हे बेस्ट आहे. सो मी ठेवतो आता ह्याला मी कंट्रोल टी करून लहान करतो थोडंसं आणि ह्याला इथे ठेवतो. आता राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही. सत्ता नाही हे पण मी आता मला हायलाइट करायचं. सो मी हे जे आहे हे मी काय करतो ह्या वरच्या फॉन्टमध्ये करतो. राजकारण आता माझ्यासाठी सत्ता. हं. स तला त जोडायचा आहे. सत्ता आणि नाही. आणि 1, 2, 3 ओके. आता मी हे सत्ता नाही थोडं मोठं झालेलं मी लहान करणार. ओके आणि ते ठेवतो. राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही. आता माझा हा टेक्स्ट इथं मी सेट झाला. अलाइनमेंट म्हणजे सेंटर अलाइनमेंट मी करतोय. ओके. आता काय आहे की लोकांचा विश्वास आहे. सो मी हे घेतो लोकांचा लोकांचा इथं मी कर्सर घेतलाय. लोकांचा थोडंसं आतमध्ये सरकवतो. लोकांचा विश्वास आहे. विश्वास आहे मी याच फॉन्टमध्ये करतो. विश्वास आहे. ओके. आता हे मी असं केलेलं हे मी बंद करून टाकतोय काय मला नको आहे आता बस. आता फक्त मला थोडंसं मॅनेजमेंट प्रॉपर करायचं आहे. आता काय झालं हे मोठे टेक्स्ट आहेत हे थोडेसे मोठे झाले. त्याला सगळ्याला पकडतो मी शिफ्ट पकडून सिलेक्ट केलं आणि थोडंसं लहान करतो. किंवा काय करूया कॅरेक्टरला थोडंसं साइडला सरकवूयात आपण. सो कॅरेक्टर सिलेक्ट करतो. कॅरेक्टर थोडं साइडला जाऊया. जास्त पण फ्रेमच्या बाहेर न्यायचं नाही. आता हे बघा हे मी स्क्रीनला करणार आहे. म्हणजे मी प्रिंट काढणार नाही. मग मी थोडंसं बाहेर घेतले चालते. कारण हे मेन कॅरेक्टर आहे. आता बघा जरी तुम्ही प्रिंटला काढणार असाल, तर त्यावेळेला काय होतं कंट्रोल आर प्रेस करतो मी म्हणजे रूलर्स येतात. आता मी जे पण तुम्हाला काय करायचं ते सगळं ह्याच्या आतमध्येच करायचं. का करायचं आहे? जर समजा तुम्ही याची प्रिंट काढणार असाल आणि तुमचं काय होणार हेड कट होणार. बरोबर आहे? आता नॉर्मल कोणतरी दुसरा पर्सन असता तर हेड कट झाला असतं तरी चाललं असतं. पण काय होणार ह्या पूर्ण डिझाइनमध्ये हे कॅरेक्टर आहे ते हे मेन कॅरेक्टर आहे. सो मेन कॅरेक्टर असल्यामुळं आपण असं त्याचं काही कट करायचं नाही. डोकं, कान, नाक काही कट करायचं नाही. सो शक्यतो आतमध्येच पाहिजे. आता हे मी प्रिंट काढणार नाहीये त्याच्यामुळे मी नॉमिनल बाहेर घेतलेलं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. सो ज्यावेळी पण तुम्ही काम करणार आहे सुरुवातीला ते तर कंट्रोल आर प्रेस करायची. तो रूलर्स येतात आणि ह्याच्यामध्ये जाऊन पकडून ह्याच्या आतमध्ये आणून सोडायचं. म्हणजे काय होतंय, की आपल्याला सेफ गाईडलाईन्स आहेत. म्हणजे हे जे काही करायचं आहे तुम्हाला टेक्स्ट वगैरे ते सगळं तुम्हाला ह्याच्या आतमध्ये करायचं एवढं लक्षात ठेवा. इमेज असेल, टेक्स्ट असेल का ही सवय लावून घ्या. कारण हे प्रिंटिंगला जाण्याची शक्यता असते. म्हणजे कटिंगमध्ये जाण्याची शक्यता असते. हे घालवण्यासाठी फक्त कीबोर्डवरती कंट्रोल एच प्रेस करायचं म्हणजे निघून जातंय. ओके. आता थोडीशी इमेज अजून मी आतमध्ये घेतो. इमेज मी थोडीशी आतमध्ये घेतल्या. राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही.
लोकांचा विश्वास आहे. आता राजकारण सिलेक्ट करतो. त्याला राइट क्लिक करतो. ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये जातो, जे की कुठे येत आहे. ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये गेलो. याच्यामध्ये ग्रेडियंट ओव्हरले करतो. होय, नॉर्मल आलं. हां, ठीक आहे. आणि ह्याला मी देतो ड्रॉप शॅडो. ड्रॉप शॅडो दिली बघा, त्याला पडली. ओके प्रेस करतो. आता ह्या जो इफेक्ट दिलाय, तो इथे इफेक्ट येतो. इथे ग्रेडियंट ओव्हरलेचा आला आणि इथे ड्रॉप शॅडोचा आला. आता जो इफेक्ट आहे त्यावरती मी राइट क्लिक करतो. फक्त जो इफेक्ट शब्द दिला ना, त्याच्यावरती मी राइट क्लिक करावं आणि ते कॉपी लेयर स्टाईल म्हणून आहे. याला मी कॉपी लेयर स्टाईल करतो आणि आता काय करतो, सत्ताने याला सिलेक्ट करतो, राइट क्लिक करतो आणि पेस्ट लेयर स्टाईल. कुठं आहे? पेस्ट लेयर स्टाईल इथं आहे. पेस्ट लेयर स्टाईल केलं बघा. ह्याला पण पुन्हा सिलेक्ट केलं, राइट क्लिक केलं आणि पेस्ट लेयर म्हणजे त्याला जे आपण इफेक्ट दिलेत ते मी कॉपी केलं आणि तिथून पेस्ट केलं. ओके आणि हे मधला फॉन्ट आहे मी तसंच ठेवतो. राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही, लोकांचा विश्वास आहे. एवढं मी काम केलेलं आहे. आता अजून याला थोडंसं डार्क करू शकतो, म्हणजे बॅकग्राऊंडला थोडंसं आपण अजून डार्क करू शकतोय. बघा ट्राय करूयात. मी पण डबल क्लिक करतो. बॅकग्राऊंड डार्क करूया थोडंसं. हे बेटर आहे. ओके. हे पहिल्यांदा होतं असं थोडंसं मी अजून डार्क केलं. राजकारण माझ्यासाठी सत्ता आणि लोकांचा विश्वास आहे. आता एवढे केले. आता काय करूया, आपण Googleला जाऊयात आणि ते लेन्स फ्लेअर एक डाउनलोड करूयात आपण. नेत्याचं कुठलं पण काम करत असाल तर लेन्स फ्लेअर टाकला, नेता खुश होतोय. सर्कलमध्ये असा पिक असं आठवालं असं असं वालं हे वालं घेऊयात आपण. कॉपी करतो आणि पेस्ट करतोय. आणि हे थोडंसं नेत्याच्या फक्त बॅक साईडला जाणं. आणि फक्त याला काय करायचं, फक्त स्क्रीन करायचं. आणि मी थोडं स्केल करतो आपण. ह्या साईडला मी आता ऑन ऑफ करून दाखवतो. म्हणजे पहिल्यांदा असं होतं, ते असं केलं. आता जसं सांगितलं बघा, ही जी लाईट पण चेहऱ्यावरती पडणार. सो तुम्हाला अजून त्याच्यावरती पुन्हा एकदा काम केलं पाहिजे. सो मी काय करतो, पुन्हा याला सिलेक्ट करतो. हं. अ, आणि जरासं पुन्हा ब्रश टूल घेतलाय. नवीन लेयर घेतो. ब्रश टूल घेऊन थोडंसं फक्त हा येलो शेड फक्त मी इथं पाडतो. नवीन लेयर घेतली. ब्रश टूल घेऊन जराशी साईज कमी करतो. आणि नॉमिनल पाडलाय, ब्रशनं पाडलाय मी. आणि नंतर मी ओपॅसिटी कमी करतो. आता बघा ऑन ऑफ करतो. एकदम नॉमिनल पाडलाय. तुम्ही इथनं पण खालनं जाऊन पण करू शकता. पण मला वाटलं की काही गरज नाही. सो मी तिथं हात घातलेला नाही. ओके. आता एवढं झालं. आता एवढं झाल्यानंतर आता आपण त्याचं नाव किंवा वरती नेत्याचा काय फोटो असेल तर वगैरे आपण ॲड करू शकतो. आता ते आपण बघूयात. अजून काय करूयात, एक काम करूयात. आता विश्वास आहे, सत्ता नाही, राजकारण ह्याला ना आपण एक येलो कलरचा टेक्स्चर ॲड करून बघूया पहिला कसा दिसतोय. हा टाकून बघूयात. कॉपी करतो. कॉपी केलं, इथं आलो. विश्वास आहे वरती क्लिक करतो आणि पेस्ट करतो. पेस्ट केलं, कंट्रोल टी करतो. आता बघा मी जर स्केल केलं आणि याच्या आतमध्ये मास्क केलं, तर ते दिसत नाही. का दिसत नाही? कारण त्याला आपण ग्रेडियंट ओव्हरले केलाय. सो मी इथनं बंद करतो. बंद केल्यानंतर तो दिसायला चालू झाला. हे तुम्ही ऑन केला की ते दिसणार नाही. कारण तिथं ग्रेडियंट पडलेला असतो. सो हे मी अशा प्रकारे केलं. ह्याला पुन्हा ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. फक्त कंट्रोल एल करतो म्हणजे लेव्हल्स ओपन होतात आणि इथनं मी त्याला असं ब्राईट वगैरे करू शकतो अशा पद्धतीने. अशा पद्धतीने केलं आणि सेम जे आहे, ते इथं सत्ता नाहीचा मी इथं खाली घेऊन येतो. इथला पण ग्रेडियंट ओव्हरले बंद करतो. ह्याच्यामध्ये मध्ये पण मास्क करतो आणि सेम फक्त इथं राजकारणच्या इथे घेऊन येणार. अल्ट बघून ड्रॅग करायचं फक्त आणि हे वरती सरकवतो आणि ह्याच्यामधला पण ग्रेडियंट बंद करतो. आता हे परफेक्ट दिसतंय. हे जे मागचं आपण जे हे टाकलं ना, त्याला जरासं वरती घेऊन बघूया कसं दिसतंय. नाही, तो वरती ठेवूयात जरा आणि नॉमिनल थोडं छोटं करूया. ह्याला काय करतो, सिलेक्शन देतो आणि ह्या लेयरमधलं ना जरासं काय करूया, पहिल्यांदा लेयर मास्क ॲड करतो. बघा मी ह्या लेन्स प्लेअरला लेयर मास्क केलं. आता मी खालच्या लेयरला कंट्रोल पकडून सिलेक्शन दिलं. कुठल्या ह्या लेयर मास्कला, म्हणजे इथं लेयर मास्क जो आहे तो कॅरेक्टरचा आणि ह्याच्या आतमध्ये ब्रश टूल घेतो. ब्रशची साईज जरा कमी करतो. ओपॅसिटी जरा कमी करतो. ब्रश जरा वाढवतो आणि तो नॉमिनल फक्त फिरवतो. म्हणजे चेहऱ्यावरचं ते जे पण पडले तेवढं रिमूव्ह करणार ते. न कर म्हणजे चेहरा हायलाइट होणार आपला. कंट्रोल डी करतो. हे पहिल्यांदा होतं असं. थोडंसं मी असं केलं. ओके. हे असंच असू दे असं मला वाटतं. आणि आता काय करूयात आपण, जर वाटत असेल जास्त झालंय, ओपॅसिटी कमी केला नॉमिनल, पण ते ओपॅसिटी कमी केला नॉमिनल ठीक आहे. आता काय करायचं, आता अजून थोडंसं आपण ह्याच्यामध्ये काहीतरी ॲड करूया. ओके, काय करता येईल ॲड अजून? ओके, तर आता ह्याच्यामध्ये अजून काय ॲड करू शकतो आपण. सपोज मी आता इथे एक हे घेऊयात. इथनं मी ते पण एक किंवा एक ब्रश टूल्स घेतो, नवीन लेयर घेतो आणि वरती टाकतो. सगळ्यात वरती लेयर टाकली. याच्यामध्ये स्ट्राँग ब्रश घेतला. ब्रशची साईज कमी करतो. ओके. नाही, तो वरती एक्सप्रेस केली की वरती व्हाईट गेला आणि डायरेक्टली ते लाईन ॲड करतो. आता ओपॅसिटी कमी असल्यामुळे थोडंसं ते हे व्हायलंय. सो इथून पुन्हा हे केलं आणि व्हाईट कलरची लाईन ॲड केली. आता मी घेतो पेन टूल आणि तो असा एक शेप ड्रॉ करतो. कंट्रोल एंटर प्रेस करतो, नवीन लेयर घेतो आणि त्याच्यात व्हाईट कलर फिल करतो. कंट्रोल डी डिसिलेक्ट आणि ते ठेवतो.
ओके. आणि कंट्रोल टी करून जरासं लहान करतो. लय मोठं झालं ते आणि नॉमिनल मी इथं ठेवतो. ओके. हे अशा प्रकारे मी आणि हवा असेल तर दोघांना कंट्रोल ई करून मर्ज करतो आणि ह्याच्यामध्ये त्याचा ब्लेंडिंग ऑप्शन चेंज करून बघूया. आय थिंक हे बेटर दिसतंय. हां, ओव्हरलॅप केलं की हे बेटर दिसतंय. हां, ह्याला तुम्ही पाहिजेल असेल तर पुन्हा कंट्रोल टी करू शकता आणि त्यानंतर याच्यावरती क्लिक केलं आणि ह्या ठिकाणी कुठे गेलं ते इथं रॅपमध्ये जाऊन त्याला थोडंसं आर्क करायचं. हे नंतर पण दाखवेन. मी ॲडिशनल दाखवत आहे. पण तुम्ही पुढचे लेक्चर्स बघितला तर तुम्हाला ते कळून जाईल. तर आता आपण ह्याच्यामध्ये अजून काय करूया, तर डायरेक्टली कॅरेक्टरचं नाव टाकूयात खाली. ओके, तर कॅरेक्टरचं नाव काय आपण ठेवलं होतं, पुन्हा गेलो याच्यामध्ये आर्यन देशमुख. आर्यन देशमुख घेतो. X2 घेऊन पेस्ट करतो डायरेक्टली. ओके, आर्यन देशमुख आणि काय करूयात, श्री आर्यन देशमुख करूयात आपण. तर मी आता पहिल्यांदा टाईप करून घेतो. इथं पण आपण इन्फिनिटी फॉन्ट वापरूयात. सो हात तोपर्यंत ठेवूयात आपण. आता श्री आहे. आता श्री मला पण माहीत नाही की कुठं आहे. सो त्यावेळी जायचं टाईपमध्ये, पॅनलमध्ये आणि लॅब्स पॅनल. याच पॅनलमध्ये गेलो, श्री कुठं आहे, श्री कुठं आहे? सो ते आपण पहिल्यांदा बघूया इथं. सो मी करतो इथं श्री डॉट आर्यन. आता हे वरती रफार, सॉरी ध्यान आहे. रफार कुठं आहे, त्याला काय म्हणतात? इथं आहे आर्यन आणि देशमुख. आर्यन देशमुख. ओके. आता इथं आपण असं केलेलं आहे. आता मी ह्याला करतो थोडंसं इथं ठेवेन. आता इथे थोडं डिस्टन्स जास्त वाटेल सर, फक्त कर्सर इथे घ्यायचं, आलटं पकडून थोडंसं हे करायचं. ओके. आता मी हे प्रॉपर काय करतो, एका साईडला मी ठेवतो इथं. कंट्रोल टी करतो, थोडंसं लहान येणार. इथं ठेवतो. हे हे काय काढायचं आपल्याला, हे लक्षात ठेवा. काढलं. इथं ठेवूयात आपण किंवा ह्या बाजूला पण ठेवू शकतो. मी ठेवतो इथं. ओके. आता काय करूयात, इथे थोडंसं त्याला ॲरोज ॲड करूयात. म्हणजे ते अ, हे आता मी जातो Googleला किंवा Google काय करतो, Googleच झालं ॲरो. ॲरो वेक्टरहून सर्च करतो. सॉरी Googleच नाही, दुसराच दिलं. ठीक आहे. सो सो पुन्हा मी घेतो पेन टूल घेतो. पेन टूल घेऊन मी डायरेक्टली त्या असा एक शेप ड्रॉ करतो. सो कंट्रोल एंटर करतो, नवीन लेयर घेतो आणि त्याच्यामध्ये मी जो हा आपण पिवळा कलर वापरला तो आयड्रॉपरनं पिक करतो आणि फिल करतो. याला घेणार टॉपला. कंट्रोल टी करतो. थोडंसं आतमध्ये प्रेस करतो. ओके. पुन्हा मी इथं ठेवतो आणि पुन्हा त्याची अल्ट बोलून कॉपी करतो. म्हणजे मला इथं 2 पॅनल मिळाले. थोडेसे लहान होणार टेक्स्टपेक्षा. आणि लहान केले. श्री आर्यन देशमुख. आता त्याचं काय जे पद वगैरे डेझिग्नेशन वगैरे आहे ते आपण ते खाली टाकूया. ओके. सो डेझिग्नेशन काय त्याचं? कुठं काय म्हटलेलं आर्यन देशमुख हा छोट्या गावातील जे ते जे अ, आता इथं तसं काही डेझिग्नेशन दिलेलं नाही आहे. सो आपण ह्यातलं हेच मी कॉपी करतो आणि थोडंसं टेक्स्ट टूल घेतो आणि ते पेस्ट करतो. पेस्ट केलं. आता इथं जातो. अनेक फॉन्ट घेतो. अनेक 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 देवनागरी तो फॉन्ट घेतलाय. इथं मी करणार फॉन्ट साइज लहान आहे. तुम्ही खाली डेझिग्नेशन टाकू शकता. म्हणजे कुठल्या पदाचा फोन आहे, कुठला अध्यक्ष आहे, कुठला उपाध्यक्ष आहे, ओके, नगरसेवक आहे, काय सगळं तुम्ही ते खाली टाकू शकता. पण नॉर्मल मी तर डमी टेक्स्ट टाकलेलं आहे. ओके. हे झालं असं. आता त्याच्यानंतर अजून काय करूयात आपण याच्यामध्ये, आता सपोज जर वरती काही कुणाचा फोटो वगैरे असेल, तर आता हे थोडंसं खाली येऊन आपल्याला वरती फोटो वगैरे ॲड करायला पाहिजे. पण आपण काही केलेलं नाहीये. सो तो फोटो राहू द्या या ठिकाणी. ओके. तर हे झालं आपलं रेडी. ओके. मी तुम्हाला थोडक्यात दाखवलंय, पण याच्यामध्ये अजून आपण वर्क खूप चांगलं करू शकतोय. ओके. हे अशा प्रकारे पॉलिटिकल डिझाईन्स वगैरे होतात. याच्यामध्ये अजून नेत्यांचे फोटो टाकू शकता तुम्ही 10-12. आता हे आपण जे सोशल मीडियासाठी आपण हे केलेलं आहे. सो अशा प्रकारचे जे काही डिझाईन्स आहेत, हे तुम्हाला करायचे आहेत. ओके.